टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सिंधूरच्या शिष्टमंडळामध्ये शिष्टमंडळ पाठवण्यात येते। काल किरण रिजिजूने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेजींना त्याच्यावरती मला काहीच बोलायचं नाही आहे। नंबर 1, या सरकारनं शिष्टमंडळात ज्यांना पाठवायचं आहे त्याची निवड करताना त्या त्या पक्षांच्या प्रमुखांशी सुरुवातीला चर्चा केली नाही। जर आमच्याकडे किंवा आमच्या पक्षप्रमुखांकडे किंवा इतर पक्षांच्या प्रमुखांकडे त्या संदर्भात त्यांनी ज्येष्ठ सदस्यांचे किंवा अनुभवी सदस्यांची नावं मागितली असती तर नक्कीच आम्ही सरकारला या बाबतीत अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकलो असतो। जसे की तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी, त्यांच्या पक्षातले युसूफ पठाण यांना त्यांनी परस्पर त्या शिष्टमंडळामध्ये समाविष्ट केलं। हे अत्यंत चुकीचं आहे। ममता बॅनर्जीने किरण रिजिजू आणि त्यांच्या त्या यंत्रणेला जाब विचारला आणि म्हटलं तुम्ही कोण आमचा सदस्य ठरवणार। मग युसूफ पठाणच्या जागी ममता बॅनर्जींनी अधिक अनुभवी असलेले अभिषेक बॅनर्जी यांना त्या शिष्टमंडळात सामील केलं। हे जवळजवळ प्रत्येक पक्षात झालेलं आहे। आता मला कोणावरही टीका करायची नाही, पण ज्या पद्धतीनं हे डेलिगेशन पाठवायचा प्रयत्न झाला आणि असे देश निवडलेले आहेत, असे देश की त्या देशाचा आणि भारत पाकिस्तान संबंधाचा काही संबंध नाही। जागतिक स्तरावरती काही प्रमुख देश नक्कीच महत्त्वाचे आहेत। मग तुम्ही श्रीलंकेला पाठवलं का? तुम्ही म्यानमारला पाठवलं का? सगळ्यात आधी तुम्ही शेजारच्या राष्ट्रात पाठवायला पाहिजे। तुम्ही चीनलाही पाठवायला पाहिजे। भले चीननं पाकिस्तानला मदत केली असेल, तुम्ही तुर्कस्तानलाही पाठवायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही चूक करताय। तुम्ही नेपाळसारखं जे राष्ट्र आपल्या बाजूला आहे, लहान राष्ट्र आहे पण हिंदू राष्ट्र आम्ही त्याला समजतो, त्या हिंदू राष्ट्रातसुद्धा तुम्ही जरी त्या चीनला आणि पाकिस्तानच्या कच्छेपी लागला असेल, जे शत्रूच्या कच्छेपी लागलेले आहेत तुम्ही त्या देशामध्ये सगळ्यात आधी पाकिस्तानचा मुखवटा बजावून फाडायला पाहिजे। पण तुम्ही जी काय टूर अँड ट्रॅव्हल कंपनी खोलून खासदारांना तिकडे पाठवलेलं आहे, मला वाटत नाही भविष्यात त्याचा फार उपयोग होईल। प्रधानमंत्री 200 देशात फिरले हो, तरी उपयोग झाला नाही। प्रत्येक देशामध्ये आमचे जयशंकर जाऊन आले लढाईच्या आधी, तरी उपयोग झाला नाही। याचा अर्थ सरकार पूर्णपणे अपयशी आहे आणि म्हणून तुम्हाला ही कसरत करावी लागते। मंत्रिमंडळ त्या शिष्टमंडळामध्ये प्रियंका चतुर्वेदींचा मला समावेश माहीत नाही त्यांच्याविषयी, कारण उद्धव ठाकरे साहेबांशी कोणी बोललं असेल तर मला माहीत नाही, कारण सुरुवातीला आमच्याकडून कोणाचे नाव नव्हतं।